देशातले 100 पूल धोकादायक असल्याचं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत सांगितलंय। 100 पूल कोसळण्याच्या मार्गावर आहेत, त्यांची ताबडतोब दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं नुकतंच देशातल्या 1,60,000 पुलांचं ऑडिट केलं, त्यात 100 पूल धोकादायक असल्याचं समोर आलंय। लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला गडकरींनी माहिती दिली। यावेळी सावित्रीवरच्या दुर्घटनेचाही त्यांनी उल्लेख केला। भूसंपादन, अतिक्रमण आणि पर्यावरणासंदर्भातल्या मुद्द्यांमुळे 4.25 लाख कोटींची पूल बांधणी रखडल्याचंही गडकरींनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना पाठवलेल्या शेवटच्या पत्रात त्यांची तोंड भरून स्तुती केली आहे। प्रणव मुखर्जींनीही मोदींनी लिहिलेलं पत्र ट्विटरवर शेअर करून त्यांच्याविषयी आभार व्यक्त केलेत। दिल्लीत नौखा असताना प्रणवदांनी पित्याप्रमाणे प्रेम दिल्याचा उल्लेख मोदींनी या पत्रात केलाय। याशिवाय प्रणव मुखर्जींच्या चौफेर अनुभवाचा सरकार चालवताना मोठा उपयोग झाल्याचंही ते म्हणाले। विचारसरणी वेगवेगळी असली तरी एका उत्तम राजकारण्याप्रमाणे प्रणव मुखर्जींनी सर्व निर्णय गुणवत्तेनुसारच घेतल्याचंही मोदींनी म्हटलंय। 2 दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये मारला गेलेला लष्कर ए तैयबाचा अतिरेकी अबू दुजान याला एन्काउंटरच्या काही क्षण आधी आत्मसमर्पण करण्याचं आवाहन लष्करी अधिकाऱ्यांनी केलं होतं। मात्र त्यानं या आवाहनाला अजिबात प्रतिसाद दिला नाही असून त्यातून दुजाननं समर्पणास नकार दिल्याचं स्पष्ट झालंय। या अधिकाऱ्यानं दुजानला समजावण्याचा वारंवार प्रयत्न केला। आपलं लग्न झालेलं नाही, मी जेव्हा आईवडिलांना सोडून आलो तेव्हाच ते माझ्यासाठी मेलेत, अशा प्रकारची विधानं दुजाननं या संभाषणात केली आहेत। केरळमध्ये आरएसएसच्या कार्यकर्त्यांच्या हत्येवरून संघानं केरळ सरकारवर हल्लाबोल केलाय। संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी या संदर्भात हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टानं चौकशी करावी अशी मागणी केली आहे। संघ कार्यकर्त्यांच्या हत्येमागे सीपीएम असल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय। केरळ सरकार जाणून-बुजून आरोपींच्या विरुद्ध कारवाई करत नसल्याचा देखील त्यांनी आरोप केलाय। दरम्यान एनएचआरसीनं या प्रकरणी नोटीस पाठवून राज्य सरकारकडे तातडीनं खुलासा मागवलाय। तो लोगों को कई बार ये कहते हैं कि आरएसएस और सीपीएम के बीच के आपसी झगड़े हैं। नहीं, ये कोई आपसी झगड़े नहीं। हमारे कोई व्यक्तिगत द्वेष किसी के साथ नहीं है। केरल में जो हो रहा है वो केवल सीपीएम आरएसएस के नहीं है। गोरी डिटेल्स ऑफ दीज मर्डर्स विल मेक द कर्डल आवर बेलीज। ऐसे चीजों को जिन्होंने किया उसके बारे में हमारे देश के राजधानी में हमने पहले भी ये प्रश्न उठाया, आज भी उठा रहे हैं। तो क्या इस हिंसा के तांडव को रोकने के लिए केरल की राज्य सरकार एक प्रामाणिकता से प्रयास करेगी कि नहीं करेगी? आयडिया वोडाफोन नंतर आता टेलिकॉम क्षेत्रात आणखी एक मोठा सौदा होऊ घातलाय। तोट्यामध्ये असलेल्या टाटा समूहाचा टेलिकॉम उद्योग विकण्यासाठी समूहाचे प्रयत्न सुरू आहेत आणि हा उद्योग विकत घेण्यासाठी रिलायन्स जिओशी चर्चा सुरू असल्याची बातमी आज वृत्तपत्रांमध्ये छापून आली आहे। येत्या काही दिवसात टाटांचा टेलिकॉम उद्योग अंबानींनी विकत घेतला तर आश्चर्य वाटायला नको। टाटा आणि अंबानी यांची उद्योग क्षेत्रातली स्पर्धा जगात प्रसिद्ध आहे। टेलिकॉम क्षेत्रातल्या सध्याच्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा मैत्रीच्या संबंधात बदलतीये का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर गृहनिर्माण मंत्रीपद सोडण्याची तयारी प्रकाश मेहता यांनी केली आहे। एसआरए प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं मेहता अडचणीत आलेत। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत त्यांची पाठराखण केली असली तरी त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे। या पार्श्वभूमीवर आता चौकशी होईपर्यंत गृहनिर्माण खातं सोडण्याची तयारी मेहतांनी दाखवली असली तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरच राजीनामा देऊ असं सांगून चेंडू फडणवीसांच्या कोर्टात टोलावलाय। याबद्दल माननीय मुख्यमंत्री विचार करण्यासाठी सक्षम आहेत। माननीय मुख्यमंत्री जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे होईल। या प्रश्नाचा उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात दिलेला आहे। खालच्या सभागृहात मी पण दिलेला आहे। पुढच्या जे काही या विषयासंबंधी ठरवायचं असेल माननीय मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार आहे। मुंबईतल्या एमपी मिल कंपाऊंडच्या एसआरए प्रकरणी झी मीडियानं उजेडात आणलेली कागदपत्रांवरती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी खळबळजनक स्पष्टीकरण दिलंय।
मुख्यमंत्र्यांनी निर्णयाला स्थगिती दिलेली असतानाही एसआरएनं बिल्डरला पत्र कसं पाठवलं याबद्दल माहिती नाही, असं प्रकाश मेहताने झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. त्या पत्रांबद्दल चौकशीसाठी अधिकाऱ्यांना बोलावलं असल्याचंही मेहतानी म्हटलंय. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि त्यांनी स्वतः सभागृहात दिलेली माहिती हीच वस्तुस्थिती आहे, असंही त्यांनी सांगितलंय. मेहतांच्या या स्पष्टीकरणानं एसआरए घोटाळ्यातलं गूढ आणखी वाढलंय. काल झी 24 तासनं या प्रकरणातील 3 महत्त्वाच्या पत्रांचा पर्दाफाश केला होता. त्यानुसार एसआरएच्या प्रकल्पाला 23 जून 2017 रोजी मंजुरी मिळाली होती. पण मीडियात बातम्या झळकल्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय रद्द केला. त्यानंतर एमडी बिल्डरला एसआरएनं निर्णय रद्द झाल्याचं पत्र दिलं. या सगळ्या प्रकरणाची कागदपत्र झी 24 तासनं पुढे आणली. पण ही पत्र कुणी पाठवली, कशी पाठवली याबद्दल गृहनिर्माण मंत्र्यांनाच कल्पना नसल्यानं प्रकरणाचं गूढ वाढलंय. प्रकाश मेहतांपाठोपाठ आता उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. एमआयडीसीसाठी अधिसूचित केलेली इगतपुरीतली 400 एकर जमीन शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला देण्यासाठी डिनोटिफाय केल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. या जमिनीची किंमत 3 ते 4 हजार कोटी रुपये असल्याचा दावा त्यांनी केला. एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय. अनेक प्रकरणांमध्ये सरकारकडे वारंवार माहिती मागितली तरी माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. गेल्या अधिवेशनात एमआयडीसी प्रकरणात माहिती मागितली होती, मात्र अजूनही माहिती दिलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे यात घोटाळा झाल्याचा आरोप खडसेंनी केला. खडसेंच्या सुरात सूर मिसळत अजित पवारांनीही सरकारवर माहिती देत नसल्याचा आरोप करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. नोटाबंदीच्या काळातल्या टोलच्या नुकसान भरपाईवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. 24 दिवसांसाठी 124 कोटींची नुकसान भरपाई टोल कंत्राटदारांना दिली जात असेल तर 1200 कोटी रुपये वसूल करण्यासाठी 15 ते 20 वर्ष कशी लागतात, असा सवाल काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केलाय. त्यामुळे हा टोल घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर टोलच्याच मुद्द्यावरून भाजप आमदार सरदार तारासिंग यांनीही सरकारला घरचा आहेर दिलाय. राज्यात रेरा कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर आता बँकांनीही या कायद्यासाठी अधिक कडक होण्याचा निर्णय घेतला. यापुढे रेरा अंतर्गत नोंदणी झालेल्या गृह प्रकल्पांनाच कर्ज देण्यात येईल. बँकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातल्या महारेरा कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रातल्या गैरप्रकारांना आळा बसून ग्राहकांची फसवणूक थांबणार आहे. आता बँकांनीही महारेरा अंतर्गत नोंदणी बंधनकारक केल्यानं ग्राहकांना अधिक सोयीचं होणार आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवल्यानं पीएचडी करत असलेल्या एका चतुर्थ श्रेणी सफाई कामगाराला देशोधडीला लावण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. सुनील यादव या सफाई कामगारानं भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानं आपल्याला बीएमसीनं कार्यमुक्त केल्याचा दावा त्यांनी केलाय. सुनील हे नाईट शिफ्टमध्ये कचरा गाडीमध्ये भरण्याचं काम करून दिवसा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये पीएचडीचं शिक्षण पूर्ण करतायत. तसंच तो रिसर्चसाठी दक्षिण आफ्रिकेतही 6 महिने जाऊन आलाय. पण तो घेत असलेल्या उच्च शिक्षणाचं कौतुक त्याच्या विभागाला नाही. बोरिवली पोलिसांनी दरोड्याच्या एका प्रकरणात चक्क 2 पोलिसांनाच अटक केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. चंद्रकांत गवरे आणि संतोष गवस अशी या दोघांची नाव आहेत. या दोघांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून चक्क एक हिऱ्याच्या व्यापाऱ्याच्या दुकानात दरोडा घातला. त्याच्याकडील 24 लाखांचे हिरे घेऊन पसार झाले होते. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून 13 लाखांचे हिरे पोलिसांनी जप्त केलेत. बोरिवलीतील बाभई परिसरात जयेश झवेरी यांचं ऑफिस आहे. हिऱ्याचे व्यापारी असलेले जयेश भाई आपल्या ऑफिसमधून देखील अनेकदा हिऱ्यांचं डील करतात. बुधवारी आपल्या ऑफिसमध्ये सुरत येथील व्यापाऱ्याची डील सुरू असतानाच अचानक काही लोक जयेश झवेरी यांच्या ऑफिसमध्ये घुसले. त्यातील एक इसम चक्क पोलीस गणवेशात होता, तर दुसऱ्यानं त्याची ओळख पोलीस अशीच करून दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी मित्राकडे चौकशी केली असता असा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं त्यानं सांगितलं आणि तात्काळ गुन्हा ठाण्यात दाखल करायला सांगितला. सीसीटीव्ही फुटेज बघताक्षणी पोलीस समजून चुकले की हे तोतया पोलीस नाहीत. तपासाची चक्र फिरली आणि 2 पोलिसांसह अन्य 2 पोलिसांनी अटक केली. जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील घरावर दरोडा पडलाय. मालेगाव तालुक्यातील कवळाणे येथे चोरट्यांनी घरफोडी केली असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मागील 2 दिवसात किमान 5 घरांमध्ये घरफोडी झाली असल्यानं तालुक्यातील पोलिसांची झोप उडाली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात मायलेकींचा संशयास्पद मृत्यू झालाय. गुरुवारी दुपारी 2:30 वाजता घरी एकट्याच असलेल्या
शीतल गणेश जेंगठे आणि त्यांची 6 महिन्यांची मुलगी अवनी यांचे मृतदेह घरातील बेडवर जळालेल्या अवस्थेत आढळले। मृत महिलेचा पती घरात नसताना हा प्रकार घडला। बाहेर गेलेले गणेश जेंगठे घरात प्रवेश करतात त्यांना घटना नजरेस पडली। यावेळी पोहोचलेल्या पोलिसांना गॅस आणि सिलेंडर योग्य स्थितीत मिळालं। पोलिसांनी मृत महिला आणि 6 महिन्याच्या चिमुरडीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला असून अधिक तपास सुरू आहे। प्रवासामध्ये प्रवाशांचं मनोरंजन व्हावं आणि प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या मोबाईल इंटरनेटच्या वापरात अडथळा येऊ नये यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एसटी बसेसमध्ये इंटरनेटची मोफत वायफाय सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यभरात ही सेवा दिली जाते। यात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातील सर्व 50 गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या वीकेंडला तुमचा सिंहगडावर जाण्याचा प्लॅन असेल तर तो तुम्हाला रद्द करावा लागणार आहे, कारण सिंहगड रस्ता 8 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत। 8 दिवसांपूर्वी या रस्त्यावर दरड कोसळली होती। दरड कोसळण्याचा अंदाज येताच हा रस्ता तेव्हा बंद करण्यात आला। त्यानंतर या रस्त्यावर दरड कोसळली, त्यामुळे मोठी हानी टळली। आता पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता हा रस्ता 8 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे। 94 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। डिहायड्रेशन आणि त्यानंतर किडनीचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। दिलीप कुमार उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, त्यामुळे ते लवकर बरे होतील आणि आम्ही घरी जाऊ अशी प्रतिक्रिया दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी व्यक्त केली आहे। बुधवारी डिहायड्रेशन आणि अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। दिलीप कुमार यांच्यावर डॉक्टर जलील पालकर आणि त्यांची टीम उपचार करते। 6 दशकं भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा हा सुपरस्टार लवकरात लवकर बरा व्हावा अशी त्याचे असंख्य चाहते प्रार्थना करतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।